10 न्यूज मध्ये आपलं स्वागत। वळूया बातम्यांकडे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरच पहिला अर्थसंकल्प आज संसदेमध्ये मांडलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग 7व्यांदा अर्थसंकल्प मांडला। अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्याच अर्थमंत्री ठरल्यात। सालाबादप्रमाणे यंदाही सर्वसामान्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024चा अर्थसंकल्प सादर केला। यात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या त्या आहेत मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रिक वाहन, सौर ऊर्जा पॅनल, एक्स-रे मशीन, चामड्यापासून बनवलेल्या वस्तू, तसेच तांब्यापासून बनवलेल्या वस्तू, सोनं आणि चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने सुद्धा स्वस्त झाले। तसेच लिथियम बॅटरी, माशांपासून बनवलेली उत्पादने, कॅन्सरची 3 औषधं स्वस्त होणार आहेत। या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही, त्यामुळे कॅन्सर रुग्णांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। आजचा अर्थसंकल्प देशाला न्याय देणारा अर्थसंकल्प, आर्थिक विकासाला गती मिळणार, समाजाला शक्ती देणारा बजेट अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या। निर्मला सीतारामन यांनी सोनं चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करत असल्याचं जाहीर केलं। कस्टम ड्युटी 15% थेट 6% आणली आहे। तब्बल 9% कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे। दरम्यान यानंतर लगेच सोनं स्वस्त झालंय। मुंबईत सोनं तब्बल 5,000 स्वस्त झालंय। निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन पूर्ण केल्यानंतर शेअर बाजाराकडून नकारात्मक प्रतिसाद मिळालाय। शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे। सेन्सेक्स 1000 अंशांनी घसरलाय। निफ्टी 240 अंकांनी गडगडला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प संतुलित असून देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांच्या हिताचा आहे। पायाभूत सुविधांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। विरोधकांकडून मात्र चुकीचं नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला, मात्र महाराष्ट्राच्या पदरी निराशा पडली आहे। नितीश कुमारांच्या बिहार आणि चंद्रबाबूंच्या आंध्र प्रदेशसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत। याच मुद्द्यावरून अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्पीय भाषण संपताच महाविकास आघाडीचे खासदार आक्रमक झाले। कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यावधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरवलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध 9 घटकांवर लक्ष केंद्रित करणारा नवरत्न अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करताना युवकांच्या कल्याणासाठी भरीव तरतूद, रोजगाराला चालना देणारा आणि विकसित भारत संकल्पनेला बळ देणारा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। बजेटमधील शेतकऱ्यांसाठी तरतूद, कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, शेतकरी आणि त्यांच्या जमिनीला डिजिटल पब्लिक इन्फ्राचा फायदा मिळणार। 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती लँड रजिस्टरवर आणण्यात येईल। 5 राज्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड दिले जातील। नैसर्गिक शेती वाढवण्यासाठी सरकारचा भर, नैसर्गिक शेती योजना लागू करणाऱ्या ग्रामपंचायतींना चालना। सरकार 32 पिकांसाठी 109 वाहन लॉन्च करणार। कृषी क्षेत्राची उत्पादकता ही सरकारची प्राथमिकता असणार आहे। विधानसभा निवडणुकीची सर्वच जण तयारी करत आहेत। महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते कामाला लागलेत, तर इच्छुक उमेदवार कुठे जायचं याची चाचणी करत आहेत। अशा वेळी आणखी एक मोठी घडामोड राज्याच्या राजकारणात पाहायला मिळते। विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर दिसले। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे।